श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत मीन राशीच्या जातकांना गुरु ग्रह मार्गी अवस्थेत आल्यानंतर कोणती शुभ फळे प्राप्त होणार आहे. कोणता तो शुभ दिवस ज्या दिवशी गुरु मार्गी होणार आहेत, तो आहे 11 मार्च 2026. या दिवशी गुरु ग्रह मार्गी अवस्थेत येत आहेत. मार्गी अवस्थेत आलेले गुरुदेव तुमच्या जीवनामध्ये निश्चित कोणती आमूलाग्र बदल किंवा संधी प्राप्त करून देतील याबद्दल समजून घेऊयात. सुरुवातीला सांगू इच्छिते, आजचा व्हिडिओ अतिशय खास राहणार आहे तुमच्यासाठी. तुम्हाला 7:30 सुरू आहे म्हणून, आणि या संपूर्ण व्हिडिओला पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर लग्न भावामध्ये तुमच्या असणारी रास म्हणजे मीन रास. या ठिकाणी शनींचं गोचर आहे आणि गुरुग्रह राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानातनं गोचर करतोय. चतुर्थ स्थान हे महत्वाकांक्षेचं आहे. चतुर्थ स्थान हे सर्व प्रकारच्या सुखांचं आहे. चतुर्थ स्थान संधीचं म्हणून ओळखलं जातं. मग या चौथ्या घरामध्ये आपण फक्त वास्तू आणि वाहनाचं सुख न पाहता, आईचं सुख न पाहता याही गोष्टी पाहतो, हे तुम्हाला माहिती पडलं असेल. मग या महत्वाकांक्षी आणि सर्व प्रकारच्या सुखाच्या स्थानामध्ये जेव्हा गुरु येतील त्यावेळेस निश्चित तुम्हाला सगळी सुखे प्राप्त करून देतील. जीवनामध्ये एखादी मनासारखी वाहन किंवा वास्तू खरेदी करायची होती, अनंत अडचणी येत होत्या, कार्य निश्चित संपन्न होत नव्हतं, आता गुरु कृपेने मार्गी अवस्थेतील गुरु तुम्हाला ते कार्य संपन्नतेकडे घेऊन जातील. अर्थात आपला तो निश्चय हवा, आपली ती काम करण्याची पद्धत हवी. त्या कामाला नक्कीच गती तो ग्रह देत असतो. कुठलाही ग्रह ज्यावेळेस मार्गी अवस्थेत येतो त्यावेळेस त्या कार्याला गती देत असतो. जसे गुरुग्रह हा ज्ञानाचे कारक आहे, संतती संपत्तीचे कारक म्हणून ओळखले जातात. मग गुरुग्रह तुम्ही तुमच्या ज्ञानाने किंवा तुम्ही तुमच्या योग्य पद्धतीच्या कार्याच्या कृतीने तुम्ही निश्चित तुमचं सगळं ध्येय निश्चित करू शकता आणि महत्वाकांक्षी बनून त्या कार्यामध्ये पारंगत होऊ शकता. हे चांगलं फळ चौथ्या घरातील गुरुदेव तुम्हाला देणार आहेत. याचबरोबर ज्यांना व्यवसाय करायचे आहेत, जे वाहना संदर्भातील असेल, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे बिझनेस असतील, पॅसेंजर वाहतूक असू देत किंवा माल वाहतूक असू देत, किंवा दळणवळण क्षेत्रातील व्यवसाय तुम्हाला सुरू करायचे आहे, अशा सगळ्यांना सांगू इच्छिते, या दरम्यान सुरू केलेला व्यवसाय निश्चित तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे आणि तुम्हाला पुढे जाऊन तो व्यवसाय मोठ्या प्रमाणात तुम्हाला यशदायी सुद्धा ठरणार आहे. याचबरोबर आईसोबत तुमचे काही मतभेद असतील, आईच्या विचारांना तुमच्या विचारांना जुळवणूक कुठे होत नव्हती, सातत्याने मतभेद होत आहेत, तर ते मतभेद आता थांबू शकतात. विशेष म्हणजे आईच्या आरोग्याची तुम्हाला वारंवार काळजी असेल, ती आता शमू शकेल. हेही चांगलं फळ चौथ्या घरामध्ये गुरुदेव आल्यानंतर मिळत असतं. आणि त्याचबरोबर घरामध्ये काहीतरी रिनोव्हेशन करावं, नवीन काहीतरी वस्तू खरेदी करावी, शोभेची एखादी वस्तू घरामध्ये ऍड करावी, असा विचार होऊन त्यासाठी तुमचा पैसा खर्चही होऊ शकतो. अर्थात या दरम्यान तुम्हाला खर्चाचे योग सुरू होत आहेत, हेही सांगायचं होतं, म्हणून हा विषय सांगितला की खर्च होईल, पण तो खर्च तुम्ही कितपत योग्य पद्धतीने त्या खर्चाची नियोजन करू शकता हे जर ठरवलं तर निश्चित तुमचा खर्च सकारात्मक होईल आणि योग्य पद्धतीने होऊ शकेल. खरेदीचे योग आहेत, त्यामुळे खरेदीसाठी निश्चित प्रथम खर्च होणं, नवीन काहीतरी तुमच्या वास्तूमध्ये आणण्याचे तुमचे विचार होणं आणि त्यासाठी पैसा खर्च होणं हे निश्चित होऊ शकतं. मीन रास आहे अतिशय भावनिक, श्रद्धाळू, अंधश्रद्धाळू असे दोन्ही पद्धतीने ओळखली जाणारी तुमची रास आहे. भावनिकता तुमच्याकडे असते, परंतु प्रॅक्टिकली तुम्हाला आयुष्य जगायला आवडतं, हेही तुमच्यामधला एक विशेष गुण असतो. आता काय होईल तर गुरूंची सप्तम दृष्टी ही दशमावर आल्यामुळे तुम्ही विशेष कार्यक्षम होणार आहात आणि त्या कार्यातनं तुम्ही स्वतःला आनंदित करून घेणार आहात. याचबरोबर तुम्ही जर परदेशात राहताय किंवा परदेशामध्ये नोकरी करू पाहताय तर त्या नोकरीचे सुद्धा काम तुमचं मार्गी लागू शकतं. हेही फळ गुरुकृपेनेच मिळणार आहे. याचबरोबर 12व्या घरावरती गुरुची दृष्टी आल्यामुळे योग्य ठिकाणी मोठ्या इन्व्हेस्टमेंट करण्याचे चान्सेस तुम्हाला आता वाढत आहेत. या ठिकाणी गुंतवणुकी झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच लाभाचे संकेत चांगले मोठ्या प्रमाणात येऊ शकतील. ज्यांना नोकरीमध्ये परिवर्तन करायचंय, कधी करू हा संभ्रम होता, त्यांना सांगू इच्छिते, या दरम्यान तुम्हाला प्रयत्न सुरू करायचे आहेत. 11 मार्च नंतर तुम्हाला निश्चित तुमच्या जीवनामध्ये नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते. नोकरीमध्ये प्रमोशनचे चान्सेस येत आहेत, त्यामुळे निश्चित तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदमय प्रवासाला सुरुवात करत आहात असं मला म्हणायचं होतं. त्याचबरोबर 12व्या घरावरती जेव्हा गुरूंची दृष्टी येते त्यावेळेस परदेशात वास्तव्याला असणारा व्यक्ती, ज्यांना PR काम करून घ्यायचं आहे, अशांसाठी उत्तम आणि श्रेष्ठ कालावधी आहे. या दरम्यान तुम्ही प्रयत्नांना निश्चित लागायचा आहे. त्याचबरोबर 12वं घर हे खर्चाचं, व्यसनाचं किंवा कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त काम करणारं असं मानलं जातं.
म्हणजेच कुठल्याही प्रकारचं व्यसन तुम्हाला असेल तर ते थोडंसं बळावू शकतं, म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा व्यसन म्हणजे अगदीच तुम्हाला सकारात्मक व्यसनं सुद्धा असतात. एखाद्याला पुस्तक वाचनाचं सुद्धा व्यसन असतं, एखाद्याला सातत्याने मोबाईल, इंटरनेट याही गोष्टींना पाहायला आवडतं. हेही काम सतत करणं त्याला आपण व्यसन म्हणतो. एखाद्या गोष्टीचं सातत्याने अ, एक सेवन करणं याला व्यसन असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे सकारात्मक सुद्धा गोष्टी तुमच्याकडनं होणार आहेत. तुम्ही आता अधिकाधिक चांगली कार्य सुद्धा करू शकणार आहात. अर्थात यासाठी तुमच्या कुंडलीतील गुरूंची स्थिती महत्त्वाची. गुरूंची स्थिती जर शुभ स्थानामध्ये असेल, तर निश्चित तुम्हाला चांगला सुद्धा फायदा होणार आहे या संदर्भात. म्हणजेच तुम्ही जर सातत्याने एखाद्या धार्मिक मंदिरांना भेट देत होता, आता ते सगळं काम बंद केलं होतं. आता काही कारणास्तव तुम्हाला मंदिरात जाणं होत नव्हतं किंवा तुम्ही जात नव्हता किंवा उत्साह कमी झाला होता. आता तुम्ही मंदिरात जाणं, दर्शन करणं किंवा जास्तीत जास्त नातेवाईक, मित्रमंडळी किंवा धार्मिक कार्यामध्ये सम्मिलित होणं, हे चांगलं सुद्धा कार्य तुम्ही करू शकणार आहात. हेही गुरूंच्या कृपेने तुम्हाला फळ मिळतं. कारण 12वं स्थान हे मोक्षस्थान मानलं जातं. अध्यात्माचा केंद्रबिंदू म्हणजे 12वं स्थान. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही मेडिटेशन किंवा आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करू शकणार आहात आणि त्यातनं सुद्धा परमानंद प्राप्त करून घेऊ शकता. तर गुरुकृपेने तुम्हाला काय काय फळे प्राप्त होतील गुरूंच्या दृष्टीमुळे ते आपण आता समजून घेतलं. गुरूंची ज्या ज्या स्थानावर दृष्टी येते त्यातील फळे तुम्हाला काय मिळतील हे समजून घेतलं. ज्यांचे बिझनेस आहेत, जे की गोड पदार्थ, उष्ण पदार्थ संदर्भातील आहेत किंवा खरेदी विक्री संदर्भातील आहेत, अशा वर्गांना विशेष चांगला कालावधी आहे हेही समजून घेतलं. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुमच्या पत्रिकेनुसार गुरुग्रहांची स्थिती काय आहे, तुम्हाला कशा पद्धतीने लाभ प्राप्ती होऊ शकते हे समजून घ्यायचं असेल, त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्यावरती यायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण ही माहिती नोंदवायची आहे आणि आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. तुमच्या दैनंदिनीमध्ये कुठलेही प्रश्न असतील, अडचणी असतील, सुरू आहेत आणि त्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, त्यासाठी तो खाली दिलेला नंबर आहे. निश्चित तुम्ही मला संपर्क करू शकता आणि माहिती घेऊ शकता. पुन्हा भेटणार आहे अशाच विशिष्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.